महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती आता आक्रमक पाऊल उचलत आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज म्हणजेच लातूर विभागांतर्गत सर्व जागांमध्ये विभागीय कार्यालयासमोर आणि विभागीय कार्यशाळेत घंटानाद आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात लातूर जिल्ह्यातील विविध आगारांमधील 150 पेक्षा अधिक जास्त कर्मचारी सहभागी झाले होते। एसटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या शासनाने तातडीने सोडवाव्यात यासाठी हे आंदोलन 3 टप्प्यात होणार आहे। आज पहिल्या टप्प्यातील सकाळी 10 वाजता विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी घंटानाद, तर दुपारी 1:30 वाजता ते 2 वाजेत या काळ वेळेत विभागीय कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी घंटानाद आंदोलन केले। राज्य सरकारची कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावे तर 2016 ते 2020 या वेतन करारादरम्यान 1% कमी केलेल्या वार्षिक वेतनवाढीचा दर पुन्हा 3% वाढवण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। जर शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केलं तर येत्या 22 जून रोजी प्रत्यक्ष युनिट समोर प्रचंडद्वारा सभा घेतल्या जातील। तसेच 29 जून रोजी विभागीय कार्यालय, मध्यवर्ती कार्यशाळा आणि मध्यवर्ती कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिलाय। पावसाळी अधिवेशन तोंडावर असताना एसटी कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे आता शासन यावर काय निर्णय देणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। बघा, आम्ही एसटी कर्मचारी जे काही संघटना आहेत ते जवळपास 17 ते 18 संघटनांनी मिळून महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती निर्माण केली। त्या संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून आमच्या काही आर्थिक मागण्या आहेत, ते आमचा जो पगार आहे तो राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे व्हावा। तो राज्य शासकीय कर्मचारी पगार होण्यासाठी आणि आमचे काही पाठीमागचे देयभत्ते आहेत, इन्क्रिमेंटचा, महागाईचा आणि घरभाड्याचा जो काय आर्थिक फरक राहिला होता तो फरक अद्याप पण आम्हाला मिळाला नाही। तो फरक आम्हाला देण्यात यावा म्हणून आम्ही मागच्या 27 तारखेला ही नोटीस दिलेली होती। त्या नोटीसच्या अनुषंगाने आम्ही आमच्या आंदोलनाचे 3 टप्पे केलेले आहेत। त्यातील पहिला टप्पा आज 15 जून रोजी सबंध महाराष्ट्रभर हा टप्पा पार पडलेला आहे। त्याच्यामध्ये घंटानाद आणि महाआरती म्हणजे आंदोलनाची सुरुवात आम्ही आरतीने करून आणि या प्रशासनाला जाग यावी म्हणून हे घंटानाद आंदोलन या ठिकाणी सुरू केलं आहे। याच्यानंतरचा दुसरा टप्पा असेल तो 22 तारखेला आम्ही प्रत्येक आगारासमोर आणि विभागीय कार्यालयासमोर द्वारसभा घेतोय। त्या द्वारसभेमध्ये आंदोलनाची भूमिका आम्ही स्पष्ट करणार आहे। त्याच्यामध्ये आमच्या ज्या मागण्या आहेत त्या प्रशासनापर्यंत पोहोचाव्या यासाठी त्या तीव्र भावना त्यांच्यापर्यंत जाव्या म्हणून आम्ही त्याविषयी द्वारसभा घेऊन ते आंदोलन मोठ्या प्रमाणात छेडण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि त्याच्यानंतर जो तिसरा टप्पा आहे तो 29 जूनचा आहे। त्या दिवशी आम्ही सबंध महाराष्ट्रभर बेमुदत धरणे आंदोलन पुकारलेलं आहे।